आषाढी एकादशीच्या निमित्तानं वरोरा शहरातील विठ्ठल मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला। पहाटेपासूनच विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। मंदिरात काकड आरती, अभिषेक, भजन, कीर्तन, हरिपाठ आणि नामस्मरण अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। विठुरायाच्या अखंड नामघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसंच लहान मुलांनीही मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव उत्साहात साजरा केला। यावेळी मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघाला। भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती। वारकरी परंपरेचा वारसा जपत अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत यात सहभागी झाले। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वरोरा शहरात सर्वत्र भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विठ्ठल मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी बघायला मिळाली। जय हरी विठ्ठल। आज या ठिकाणी श्री मोठे विठ्ठल मंदिर वरोरा या ठिकाणी आषाढी सप्ताह आयोजित झालेला आहे, केलेला आहे। हा सप्ताह जवळपास 150 ते 200 वर्षापासून अविरत चालू आहे। भक्तांची असीम प्रेम या पांडुरंगावरती आहे आणि या पांडुरंगाला भेटायला या पंचक्रोशीतले सर्व भक्त मंडळी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10-11 वाजेपर्यंत या ठिकाणी भक्तांची मांदिवेळी गर्दी असते। हा सोहळा या पंचक्रोशीतल्या लोकांसाठी फार आनंदाचा आहे। ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले लोक जातात पंढरीची यात्रा करायला आणि त्या पांडुरंगाचे दर्शन घ्यायला, त्याचप्रमाणे या विठ्ठल मंदिरमध्ये, वरोरा या विठ्ठल मंदिरमध्ये या पांडुरंगाचं दर्शन करायला या पंचक्रोशीतली सर्व लोक येतात। ही आषाढी एकादशी सर्वात मोठी अशी आषाढी एकादशी आहे। या असं म्हणतात की या एकादशीपासून देव शय्येला जातात। 4 महिने चातुर्मास असतो। या चातुर्मासामध्ये देव आरामाला असतात। कार्तिक एकादशी पर्यंत देव निवांत असतात, म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात। या ठिकाणी या मंडळाचे, या विठ्ठल मंदिराचे संचालक लोक आणि सर्व भावी लोक या ठिकाणी स्फूर्ततेने, तनमन धनाने सगळं काही व्यवस्थित करतात। 8 दिवसाचा हा सप्ताह असतो, 7 दिवसाचा, आणि 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन सुद्धा असतं। या दुपारी कीर्तन झाल्यानंतर ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये राऊळ आहे, त्याप्रमाणे आपल्या वरोऱ्यामध्ये सुद्धा गांधी चौकामध्ये राऊळाची निर्मिती केलेली आहे। तिथे एक मोठा स्तंभ उभा केलेला आहे। त्या ठिकाणी गोपाल काला केला जातो आणि त्याला गोपालपुरी सुद्धा म्हणतात। गोपाल काला करून दिंडी परत येते या ठिकाणी, आणि दिंडी आल्यानंतर या काल्याचं वितरण या ठिकाणी होते। अनेक भक्त लोक या ठिकाणी काला घेण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात। या एकादशीला फार महत्व आहे। या पंढरपूरमध्ये, या वरोऱ्याच्या पंढरपूरमध्ये अनेक लोक तन मन धनाने आपली सेवा देतात।